सकाळी सकाळी शुभला आहे ना मी माझ्यासोबतच अंघोळ घालून घेतलेली आहे, कारण ऑफिसच्या कामानिमित्त हे घरी नाही आहेत 2 दिवसासाठी. तर नंतर मला काही वेळ भेटणार नाही. एकदा तो उठल्यानंतर माझी पण अंघोळ काही होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे मी म्हटलं तो झोपायची वाट पाहण्यापेक्षा आता तो उठला आहे तर पटकन त्याला घेते आणि अंघोळ करून घेते. आम्ही दोघं फ्रेश वगैरे झालं आणि मग नंतर मी किचनमध्ये आले लगेचच, कारण ब्रेकफास्ट करायचा होता. त्या अगोदर सगळ्यात पहिलं दुधाची साय काढून घेतली. माझा डबा आता साईचा रिकामा झालेला आहे, कारण कालच मी तूप कढवून घेतलं होतं, जे अगोदरची साईची माझी बॅच होती त्यामधून. तर त्यामुळे मी सगळ्यात पहिलं तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या दूधच सायच काढून ठेवत असते, कारण शुभला दूध प्यायची सवय आहे आणि त्याचं ब्रेस्ट फीडिंग मी थांबवलेलं आहे. तुम्हाला सांगितलंच मी मागच्या एका व्लॉगमध्ये. तर इथे मी दूध तापवते आणि त्याची तीच गडबड चाललेली आहे. तो एवढा दिसत नाही आहे खऱ्या अँगलमध्ये कॅमेऱ्याच्या, पण त्याला दूध हवं होतं. तर शेवटी तो हॉलमधून जाऊन आहे ना बॉटल घेऊन आला की मला दूध हवं आहे म्हणून. मग दूध गरम केलं, गार केलं थोडंसं आणि मग ते त्याला प्यायला दिलं. त्यानंतर म्हटलं पटकन आहे ना ब्रेकफास्ट करून घेते. तर आज मी ब्रेकफास्टमध्ये आहे ना दही पोहे केले होते. ह्याची रेसिपी आहे ना मी ऑलरेडी शॉर्टमध्ये टाकलेली आहे, तर ती तुम्ही चेक करू शकता. खूपच मस्त असा ब्रेकफास्ट आहे. नाश्ता करून झाल्यानंतर लगेचच मी बाल्कनीमध्ये आले, कारण आज हे घरी नसल्यामुळे डब्याची काही गडबड नाही आहे माझ्या मागे. आणि 8 दिवस आम्ही ठाण्याला होतो, तर त्याच्यामुळे सगळी झाडं जी आहेत मी ती बाहेर ठेवली होती, हे तुम्हाला मी सांगितलंच. आणि इथे पहा एका बरणीमध्ये मी कंपोस्ट पण करायला ठेवलेलं आहे. तर ती सगळ्यात पहिली बाजूला करून घेतली आणि म्हटलं आता झाडं आपण ठेवून घेतली पाहिजेत बाल्कनीमध्ये, पुन्हा आहे त्या जागेवर. थोडेसे चेंजेस केलेत मी झाडांच्या पोझिशनमध्ये, ते तुम्हाला नाही एवढं समजणार. माझ्या आहे लक्षात की कुठलं झाड अगोदर कुठे होतं, पण आता उन्हाळा वाढत चालला आहे ना, तर त्याच हिशोबाने ज्या झाडांना कमी ऊन लागतं वगैरे त्या ह्याच्यानुसार मी ॲडजस्ट करायचं चाललेलं आहे माझं. आणि ते कापडही मी त्याचसाठी लावलेलं आहे, कारण दुपारनंतर ना खूपच जास्त ऊन येतं माझ्या बाल्कनीमध्ये. आणि हे पहा मी आहे ना इथे कांद्याच्या सालीपासून जे आहे ना एक फर्टिलायझर बनवलेलं आहे, जे की मी नेहमीच बनवत असते. 1-2 दिवस आहे ना कांद्याची जी साल आहे ती पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायची आहे, एका पॅकबंद बरणीमध्ये, डब्यामध्ये, कशामध्ये, बॉटलमध्ये पण तुम्ही ठेवू शकता. आणि हे फर्टिलायझर तयार झालेलं आहे. हे मी साधारण 5 लिटर पाण्यामध्ये ना हे 250 ml फर्टिलायझर टाकते आणि ते सगळ्या झाडांना द्यायचं. याच्यामुळे काय होतं ना, झाडांच्या फांद्या मजबूत होतात, त्यानंतरनं कीड लागत नाही झाडांना. आणि ज्या झाडांवरती फुलं येतात ना त्यांना आणखीन जास्त फुलं यायला लागतात. तर त्याच्यामुळेच आहे ना मी हे फर्टिलायझर टाकत असते. अगदी घरच्या घरी बनतं आणि म्हणजे कॉस्ट फ्री पण आहे आणि काही टेन्शन पण नाही की कमी झालं जास्त झालं, प्रमाणबद्ध मापाचं वगैरे असं काहीच टेन्शन नाही आहे ह्याचं. तर ऑर्गॅनिक आहे, ह्याच्यामध्ये पोटॅशियम खूप जास्त असतं. तर त्यामुळे तुमच्याकडेही जर झाडं असतील तर कांद्याची सालं असंही आपण फेकूनच देतो, तर मग एकदा हे फर्टिलायझर करायचं आणि मग जो काही उरलेला चोथा आहे ना तो तुम्ही कंपोस्ट बनवण्यासाठी पण वापरू शकता. घरच्या घरी कंपोस्ट पण होऊन जातं आणि कसं फर्टिलायझर पण छानसं होऊन जातं सगळ्या झाडांसाठी. तर मी सर्व झाडं व्यवस्थित असे ग्रिलमध्ये ठेवून घेतली आणि आता फायनली पाणी देते आहे. आणि मला एवढं छान वाटतं ना झाडं बाल्कनीमध्ये ठेवल्यानंतर ना, कारण रोज सकाळी उठल्यावरती त्यांना पाहायची सवय होते आणि मुंबईहून येऊन 2 दिवस झाले तरी पण ते बाहेरच होते. तर त्यामुळे म्हटलं फायनली आता घेऊयात त्यांना घरात. झाडांसोबत वेळ घालवल्यावर माझा नेहमीच मूड फ्रेश होतो आणि त्यानंतरनं मी घरातली सर्व रोजची कामं आवरून घेतली. पण आता मला खूप एक महत्त्वाचं काम करायचं होतं आणि त्यासाठीच मी इथे माझ्या मनाची तयारी करते आहे,
कारण खूप जास्त कंटाळा आला होता. पण साधारण 1 महिन्यापासून आहे ना माझं घरात फारसं काही लक्ष नव्हतं. कारण सासरे वगैरे आजारी होते. त्यात ह्यांचंही सारखं ऑफिसच्या निमित्तानं बाहेर जाणं वगैरे असतं. शुभ लहान आहे त्यामुळे मला आहे ना माझ्या किचनमध्ये व्यवस्थित वेळच देता येत नव्हता. आणि त्यात झालं असं होतं ना, ठाण्याला जाताना माझ्याकडून किचनची खिडकी उघडी राहिली, तर त्यामुळे धूळ पण खूप जास्त आली होती घरामध्ये. हे पहा, जे माझे खालच्या ज्या ह्या फळ्या आहेत ना, मी आत्ता रिसेंटलीच ह्या लावून घेतलेल्या आहेत. तर इतकी जास्त धूळ आणि कसं आहे गॅसमुळे आहे ना, काय होतं फोडणी वगैरे दिली की त्याचं तेलही, एक्झॉस्ट आहे माझ्याकडे, पण खिडकी ओट्याच्या अपोजिट दिशेला असल्यामुळे ना सर्व काही असं बाहेर फेकलं जात नाही. एक्झॉस्ट पण तेवढं काही व्यवस्थित काम करत नाही. तर त्यामुळेच मला आता ते सगळे रॅक क्लीन करायचे होते. बेसिकली डीप क्लीनच करून घ्यायचं होतं आणि मग त्यासाठीच मी इथे एक सोल्युशन तयार करते आहे. ते क्लीन करण्यासाठी स्प्रे बॉटलमध्ये मी 1 ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ना साधारण एक छोटी अर्धी वाटी आहे ना, मी आला जे असतं ना आपलं रिनचा आला व्हाईटनर लिक्विड जे आहे ते टाकलेलं आहे. म्हणजे मी बरंच काय काय ट्राय केलं, पण ह्याच्यामुळे जसे जे चिकट डाग वगैरे इतके परफेक्ट निघतात ना, खूप कमी मेहनत लागते आणि एकदम मस्त निघतात. तर त्याच्यामुळे म्हटलं मला ही भांडी घासायचीच आहे, तोपर्यंत अगोदर मी व्यवस्थित स्प्रे करून घेते जे जे काही चिकट झालेलं आहे त्याच्यावर, आणि मग नंतरनं भांडी घासेल तोपर्यंत तेही व्यवस्थित भिजून जाईल आणि मला क्लीन करायला सोपं होऊन जाईल. तर सुरुवात मी इथे एक्झॉस्ट फॅनपासून केली. एवढा तो दिसत नाही आहे खरं, पण तो खूपच जास्त खराब झालेला आहे आणि व्हाईट कलरचा असल्यामुळे तर आणखीनच जास्त तो खराब दिसतो. पण खरं सांगू का, त्याचा काहीच फायदा होत नाही. एक्झॉस्ट असूनसुद्धा माझ्या हे ज्या फळ्या ठोकलेल्या आहेत ना, त्या इतक्या जास्त खराब होतात आणि इवन ह्या ज्या बरण्या आहेत ना, त्या पण खूप जास्त खराब होत राहतात. मला एक 15 दिवसातनं तरी त्या सगळ्या व्यवस्थित घासून ठेवावेच लागतात, नाही तर कंटिन्यू त्याच्यावरती असा एक थर येऊन जातो तेलाचा. तर मी अगोदर सगळ्या ह्या बरण्या वगैरे काढून घेते आहे, जेणेकरून ते व्यवस्थित रिकामं होईल. मग त्यावर मी जो माझा स्प्रे बनवलेला आहे ना, तो करेल. बरेच जण व्हिनेगर वगैरे घालतात, पण खरं सांगू का, व्हिनेगरमुळे ना ते व्यवस्थित जोपर्यंत पाण्याने आपण स्वच्छ पुसत नाही ना, एक वेगळा असा स्मेल पण येतो व्हिनेगरचा आणि एक असा चिकटपणा पण जाणवतो. तर त्याच्यामुळे मी तर तुम्हाला सांगेल, व्हिनेगर शक्यतो नकाच वापरू. हे जे आहे ना ते बेस्ट आहे. फक्त म्हणजे तुमची जी ती शहाबादी फरशी वगैरे असं काही असेल ना, त्याच्यावर यूज करू नका, कारण त्याच्यामुळे पांढरे डाग पडतील त्यावर. आता मी ह्या ज्या माझ्या फळ्यांना आहे ना, वॉलपेपर लावलेला आहे ॲक्च्युली मी. तर त्यामुळे त्याच्यावर चालून जातो हा स्प्रे आणि व्यवस्थित सगळं मी स्प्रे करून घेतला आणि आता म्हटलं ते भिजतंय तोपर्यंत मी इथे भांडी घासून घेते. झटपट माझी भांडी घासून झालेली आहे. तसं तर एवढी पण झटपट झालेली नाही जेवढे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. थोडासा वेळ लागलाच मला, पण तेवढ्या वेळामध्ये ना ह्या स्प्रेनी बघा त्याचं काम केलेलं आहे. किती अगदी मस्त एफर्टलेसली हे सगळं क्लीन झालेलं आहे. फक्त मी कपडा फिरवला आणि एकदम सगळे जे काही चिकट डाग होते ते झटक्यात एकदम निघालेले आहेत. ही फळी पहा, मी तुम्हाला दाखवते जवळून. माझा गॅस इथून खूपच जास्त जवळ आहे ना, त्यामुळे जरा जरी काही तेलाची फोडणी वगैरे दिली ना, सगळे जे तेलाचे डाग असतात ना, ते ह्या फळ्यांवरती म्हणजे एक थर जमा होऊन जातो चिकट असा. आणि त्यात माझ्याकडून खिडकी पण ओपन झाली होती. मग त्या चिकट थरावरती आणखीन धूळ बसली. प्लस महिनाभर मी क्लीन केलेलं नव्हतं काहीच, त्यामुळे खूपच जास्त ते घाण झालेलं होतं. पण आता ते सगळं स्वच्छ झालं तर मलाच इतकं रिलॅक्स वाटते ना. त्यानंतर मी सगळ्या बरण्या रिकाम्या करून घेतल्या. ह्या ज्या काचेच्या आहेत ना, ॲक्च्युली हे माझं ना भाऊबीजेचं गिफ्ट आहे. माझ्या भावाने मला दिलेल्या आहेत या सगळ्या बरण्या. डीमार्टच्याच आहेत त्या. बऱ्याच डीमार्टला अवेलेबल नसतात. माझ्या इथल्या डीमार्टला तरी नाही भेटत, पण तिकडे भाऊ जिथे राहतो ना, अभिरुचीच्या इथल्या डीमार्टला, सिंहगड रोडच्या तिकडे भेटतात ह्या बरण्या. तर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही ना चेक करू शकता तुमच्या इथल्या डीमार्टमध्ये अवेलेबल आहेत का. खूपच छान अशी क्वालिटी आहे. मग म्हटलं हे सगळं झालेलंच आहे, तर मग वेळ आहे तर पटकन ह्या बरण्या पण घासून घ्याव्या, म्हणून मी त्या रिकाम्या करून क्लीन करायला घेतल्या. आणि म्हटलं एकदा जरा ना शुभवरती नजर टाकावी, कारण बराच वेळ झाला मी किचनमध्ये आहे तरी पण तो झोपलेला आहे. तर पाहिलं तर मस्तपैकी झोपलेलाच होता, म्हणून म्हटलं चला जास्त वेळ पाहत नको बसायला त्याला, कारण त्याला किती बघितलं तरी मला मोह काही आवरत नाही त्याला झोपताना पाहायचा. आणि उठला की मी मात्र पूर्णपणे घाबरून जाते, अरे यार हाकले लवकर उठला, माझी कामं तशीच पेंडिंग आहे. म्हणून मी पुन्हा किचनमध्ये आले आणि माझ्या सगळ्या ह्या
बरण्यासुद्धा धुवून झाल्या. तर त्यामुळे मी रिलॅक्स फील करत होते आणि अजूनही तो झोपलेलाच होता. तर पटकन हे मग एक्झॉस्ट वगैरे क्लीन करायला घेतलं, कारण मी ह्याच्यावर पण स्प्रे मारला होता. प्लस ही जी समोरची किचनची टाईल्स आहे ना, त्यावरही स्प्रे मारून ठेवला होता. तर एक्झॉस्ट मला थोडंसं घासणीने घासून घ्यावं लागलं. तर तो पटकन क्लीन केला आणि ही जी टाईल्स होती ना माझी किचनची, तीसुद्धा अगदी व्यवस्थित पुसून घेतली. अजिबात ह्याला घासणी वगैरे लावायची मला गरज नाही पडली, तरी पण एवढी छान अशी पांढरी शुभ्र निघालेली आहे. खरंच म्हणजे अशी एखादी गोष्ट आपल्याकडं असली ना क्लिनिंगसाठी, इतकं बरं वाटून जातं ना. आणि माझं चाललेलंच होतं तेवढ्यामध्ये शुभ उठला, म्हणून मी आता आहे जेवढं माझं काम झालेलं आहे ना, ते तिथेच स्टॉप करणार आणि इथून पुढचा वेळ मला त्याला द्यावाच लागणार आहे. कारण जर त्याच्यासोबत वेळ नाही घालवला मी, तर तो मला असंही काम पण करून देणार नाही आणि तो पण नाराज होईल. त्यामुळे मग मी आता आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. त्याच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करते. शेवटी लेकराला वेळ देणं हे माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे. म्हणून इथे त्याच्यासोबत खेळते आणि ही जी माझी टिकली आहे ना, ती त्याने लावलेली आहे पहा. चला, नाही जास्त बोलत मी आता. तुम्हाला पुन्हा एकदा पुढच्या व्लॉगमध्ये भेटेल मी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.